नमस्कार. मी माधुरी इनामदार. आज माझ्या भावगंधित गाणी या संवादमालेतील एका सुंदर गाण्यावरील संवाद आज आपल्या सर्वांसमोर मी सादर करण्यासाठी घेतलेला आहे. 1955 सालचा चित्रपट सीमा आणि त्यातले अजरामर गाणे तू प्यार का सागर है. शैलेंद्रचे शब्द आणि शंकर जयकिसन यांचं संगीत. लहानपणापासून मी हे गाणं कितीतरी वेळा ऐकलं. कदाचित त्या काळी हा चित्रपट दूरदर्शनवर पण लागला होता, पण परत हा चित्रपट बघितला गेला केवळ या गाण्यासाठी. तेव्हाही हे गाणं फार समजत नव्हतं आणि आत्ताही नंतरही जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते त्यावेळेला एक अनामिक शांतता मनाला जाणवत राहते. शब्दांना वेढून राहणारं या गाण्याचं नादबद्ध संगीत आणि या सर्वांवर कळस म्हणजे मन्नाडेचा शब्दांना त्या संगीताला न्याय देणारा धीर गंभीर असा आवाज. खरं तर हे गाणं वीराणी प्रार्थना आहे. चित्रपटात बलराज सहानी हे गाणं नूतन साथी गात आहेत, जिला सुधारगृहात चोरीच्या आरोपावरून आणले, पण ती या गाण्यात नाही आहे. गाण्याच्या सुरुवातीला शांतता आहे, सुंद शांतता, हळूहळू वाढत जाणारा सूर आणि मग या शांततेच्या तळातून येणारा मन्नादांचा तितकाच खोली असणारा धीर गंभीर आवाज. सुधारगृहाचे चालक बलराज सहानी एका खुर्चीत बसलेले आहेत आणि त्यांच्या आसपास सुधारगृहातील मुली आणि महिला आहेत. त्यांचाच काय तो कोरस आहे. तू प्यार का सागर है, तेरे एक बूंद के प्यासे हम, लौटा जो दिया तूने, चले जाएंगे जहाँ से हम. तू प्रेमाचा अथांग सागर आहेस, माझी तहान फक्त एका थेंबाची, पण तरीही तुझ्या दारातून परतणार आहे. मनावर या शब्दांची उतरत जाते ती उदास गूढता. साधे शब्द आहेत शैलेंद्रचे, पण मर्माचं बोलणारे आहेत. इथं तक्रार नाही आहे, सगळं सोडायची तयारी आहे. जे सोसलं भोगलं त्याला हवा होता केवळ एक सार्थकाचा स्पर्श, तोच मिळत नाही आहे. मग होऊ द्या ना या पाशातून मुक्त. ही जी तळमळ आहे अंतर्मनातील ती या शब्दांमधून व्यक्त झालेली आहे. घायल मन का पागल पंछी उडने को बेकरार, पंख है कोमल आँख है धुंधली, जाना है सागर पार, अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहाँ से हम. माझं क्षुद्रपण मी मान्य करते. मला माझ्या मर्यादा माहीत आहे. मला हा प्रवास अवघड आहे आणि त्या तीरावर जाण्यासाठी ना माझ्या पंखात बळ आहे. त्यात आता नजर धुसर आंधळी झालेली आहे. पण सांग, माझी कुठे चुकली वाट, ना कुठे चुकली आहे ती. गर्व सोडून माझं मी पण त्यागून सगळं मी दिलेलं आहे. हा त्या विराट्याला विचारलेला प्रश्न आहे. इथे त्याच्याशी असलेले गूढ गहिरं नातं मला जाणून घ्यायचं आहे. शिवाय माझे हे पोरकेपण त्यातूनच हा उमाळा आला आहे. आणि हा संवाद माणूस आणि तो परमेश्वर असा नाही आहे, म्हणजे अंतर खूप नाही आहे. ते विचारलं जाते बरोबरीच्या नात्यानं. इधर घूम के गाए जिंदगी उधर है मौत खड़ी, कोई क्या जाने कहाँ है सीमा उलझन आन पड़ी, कानों में जरा कह दे की आए कौन दिशा से हम. जगण्याच्या सोबत असतं ते मरण, जगण्याला अगदी जवळ काय तर मृत्यू. हा पूर्ण विराम आहे की पुन्हा मर्यादा. कारण मग जगणंच मरणाला सांभाळतं आणि मग या जगण्यासाठी अगदी या जगण्याच्या प्रारंभालाच पडलेला हा प्रश्न. समरसून जगायचं आहे, या जगाचा अनुभव घ्यायचा आहे, पण मग तू आश्वस्त करून दे. या जीवनाचं आश्वासन सांग, मला ती दिशा सांग, अगदी कानात सांग की कुठून आलो आम्ही. ती तहान आहे, त्याच्यावर निखळ विश्वास ठेवून मागितलेली, केवळ सोबतीची तहान. वेदना आहे, पण मग ती व्यक्त कुठं करायची, सांगायची कुणाला. आयुष्य वेढून राहणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मागायचं कुणाकडे. धीर दिलासा तो मिळणार तर कुठून.
या गाण्यात प्रश्न आहेत, पण ते पडलेत आपल्या अस्तित्वाला, जगण्याला. कारण स्थिर शाश्वत काहीच नाही आहे, हे सत्य मान्य आहे. पण मग तो आधार, ती सावली कुठे आणि कशी शोधायची, याची उत्तर त्यानेच तर द्यायला नकोत का? आयुष्यात चटका भोगणं काय असतं, त्या बाबतीतल्या जाणीवा, संवेदना प्रगल्भ शब्दात शैलेंद्रनं मांडल्या आहेत. ही हळहळ नाही आहे ना, दुःख, अस्वस्थता आहे. आणि मग ती अशी शब्दाशब्दामधून कुठून आली आहे? प्रत्येक निराधार वाटणाऱ्या क्षणी मी हे गाणं ऐकते आणि विकल होते. आणि मीही हे प्रश्न त्या विराटाला सातत्यानं विचारत असते. तुम्हाला हा कधी अनुभव आलेला आहे का? हे गाणं तुम्ही ऐकलेलं आहे का? आज माझी तब्येत बरी नाही म्हणून मी गुणगुणण्याचाही प्रयत्न केला नाही, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या गाण्याची लिंक देते, जरूर ऐका. तुम्हाला हा संवाद आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.